कसा आहे? नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती शाळेपोटी7 नावाच्या आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हा ब्लॉग होता 14 फेब्रुवारीला आम्ही शूट करतोय, म्हणजे आज। आणि आम्ही आज जात आहे कुठेतरी घोडबंदर फोर्ट मध्ये। एक बघूया तिकडचं एक्सप्लोर करायला भेटलं तर तिकडे एक्सप्लोर करूया। अँड बाकी इथं काही नाही, बाकी बोललं काही नाही, आपण फक्त बघूया तिकडे काय काय आहे काय काय नाही एक्सप्लोर करण्यासारखं। तिकडे मला असं कळलं की तिकडे बोलतात ना एंट्री बंद केलेली आहे असं मला कळलं, पण बघू आता जर तिकडे एंट्री भेटली तर आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया घोडबंदर मध्ये। काय कसं आहे इकडे इकडे छान दिसतो। कसं आहे? मस्त दिसतो बरोबर। सो मित्रांनो, आम्ही आता थांबलेलो आहे घोडबंदरच्या रस्त्याला। तुम्ही बघू शकता हा घोडबंदरचा रस्ता आहे। आणि आता आम्ही इथे वाट बघत आहे आमच्या मित्र लाडक्या प्रथमेश भावाची, जो नेहमीप्रमाणे लेट आहे। आणि लेट आहे, यश पण येतोय, यश आणि ज्योती हे दोघं पण येतात। आता आम्ही त्यांच्यासाठी वाट बघत आहे। इथं आली अक्षता आली टाईमवर, ते ऑन टाईम बरोबर असते। आणि आता आम्हाला ॲक्च्युली रस्ता माहिती नाही, आम्ही आता गुगल वगैरे करू, बघू तिकडे आम्हाला आता भेटतं का रस्ता। या घोडबंदर रस्त्याला इकडनंच वाटतंय। आणि बघू आता तो प्रथमेश कधी येतोय। नेहमीप्रमाणे जेव्हा मला ब्लॉग शूट करायचा असतो ना, नेहमीप्रमाणे प्रथमेश लेट करतो। आणि ते आता सवय झाली, आपल्याला सवय झाली आहे त्या गोष्टीची। आता बघूया काय होते काय नाही। तुम्ही फक्त बघत राहा तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती शाळेपोटी7, म्हणजे माझंच नाही तुमच्या पण चॅनल आहे। आणि आपण असंच मचवत राहू, तुम्ही फक्त बघा ब्लॉग पूर्णपणे बघा। आता काय शूट होईल काय नाही आम्हाला मग माहिती नाही। आणि भरपूर होतात ना, काल परवापासून आम्ही डिसिजन घेतलेला या गोष्टीवरती की आम्ही काय काय शूट करणार काय काय नाही। बघूया, भरपूर काय काय शूट करायला भेटेल। काय बोलते मग, भेटेल ना? किल्ला भेटू द्या फक्त बघायला, नंतर बघूया, भेटू। तो मित्रांनो, प्रॉब्लेम असं झाला आहे, हे बघा इथे गॅस आलाय, ज्योती आलाय, ठीक आहे। आणि प्रथमेश अजून आला नाही, जो आमच्या जवळच राहतो। हे लोक दुबईवरून आले तेवढे आज आम्हाला भेटायला। आम्ही मस्त जे शूट करणार होतो इथे, किती वाजले माहिती का? आता 12 वाजे, 1 वाजला, ठीक आहे। आम्ही निघालो 11 वाजता, 2 तास निघू आम्हाला फिरवतो हा माणूस, आणि अजून आम्हाला भेटला नाहीये। आणि आता बोलतो आम्ही इकडेच आहे। कसं होणार, कसं का आवाज दूर दूर तक दिख नहीं रहा। म्हणजे ना आम्हाला ना घर माझे ना तर मस्तक गेलंय। मी फक्त ना 8 मिनिटाचा रस्ता आहे इकडनं, फक्त 8 मिनिटाचा रस्ता आहे। आणि फालतूगिरी होते बाकी काय। सो काहीच तो आलेला आहे पलीकडे एकदम पुढे गेलेला, आणि आम्हाला बोलतो अजून फाउंटेन जवळ आहे। सो आता तो इकडनं येईल, पूर्ण युटर्न मारला तर समोर ये बघा इकडे। आता इकडे होता या रस्त्याला, इकडनं आता इकडनं येईल तो, आता इकडनं थांबणारच नाही। चल करे कॅमेऱ्यासमोर तो काय बोलणार नाही, कॅमेऱ्यासमोर काय बोलणार नाही, पण बघूया आवाज पण बसला माझ्या अर्ध्या तासामध्ये। फाउंटन तिथे आहे।
बोला था सुना क्या, ये भी मेरी गलती है। नहीं भाई मेरी गलती है। नहीं मेरी गलती है। नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार। A few moments later. तुमचं संपलं असेल तर चला. मेरे भाई का नहीं खत्म होगा. करता का नहीं खत्म होगा. कुछ भी हो जाए. जाने. ये गलती मेरी थी, इसमें कोई गलती नहीं थी, ठीक है, मैं मान्य करता हूँ। मेरा गूगल है ना वो खराब है, ठीक है, ये बराबर है। ये मेरा भाई है, ये मेरा भाई है। पडते हेल्मेट काढ जरा आणि जरा पब्लिकला बोल माझी चुकी होती, शॅडोची चुकी होती, बोल जरा. आहे तिचा. हे बघा सुंदरी, बघा सुंदरी. ओ ओ चलो. आकडा म्हणजे अगो माकड बघ कपशा. आधीच तुझ्या कुत्रा मागे लागलेला, हे पण लागतील झाडे मागे. काम चालू आहे इकडे. स्थानिक नाव आंबा. ठीक आहे, वृक्षाचे नाव आहे. 55 वर्षाचा वृक्ष आहे आंबा झाड. झाडे आंब्याचे झाड कसं वाटतं तुला? 55 वर्षाचं आहे. आंबे दे ना काढून. आंबे तुला आता नाही भेटणार. पर हाँ तो इसका भी पैसा निकालना है मुझे पीएफ का. बोल मेरे पास पैसा निकाले क्या करेंगे? केदारनाथ जाएंगे. अरे इधर किल्ला घूमने है, इधर केदारनाथ की बातें कर रहा है. मालवीस भी चलेगा. सो गाईस आम्ही आता 2-4 मिनिटांमध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लोर करून टाकेन. म्हणजे जास्त काय नाही इकडे. हे सगळं हे आंब्याचे वृक्ष आहे इकडे, जे 55 वर्षापूर्वीचं समथिंग असं लिहिलेलं आहे इकडे. अँड इकडे असा व्ह्यू आहे, प्रॉपर व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. इथे जरा बरं वाटतं जरा बसायला. म्हणून इकडे लोक पब्लिक आता सगळं आराम करतात सध्या. भरपूर काय बोलतात त्याला, कष्ट घेतल्यानंतर हा आम्हाला भेटलाय फायनली, असं झालंय. आणि आता इकडे वर जाऊन आय गेस तिकडे असेल, तिकडे जायचंय. आणि बघूया जर शूट करायला भेटलं तर रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनवूया आपण, जे बघायला भेटलं तर.
आणि आमचा प्लॅन होता आधी रायगडला जायचा, पण रायगडला आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम असा की रायगडला आम्हाला म्हणजे लय लांब पडत होता आणि लगेच यायचं, जाऊन रिटर्न यायचं. नेक्स्ट टाइम रायगडचा प्लॅन करू. मग बोलू जवळपासच्या लोकेशनला कुठला किल्ला आहे का नाही, आणि तेव्हा जाऊन आम्हाला हा असा किल्ला भेटला, घोडबंदरचा किल्ला आहे. तसं चांगलं आहे, मस्त आहे. आणि इकडचं काम चालू आहे आणि इकडे एंट्री नाही असं नाही, म्हणजे तुम्ही जास्त पब्लिक येऊ नाही शकत असं वाटतं, कारण का इथे पूर्ण गृहस्थी आहे, ते वस्ती आहे आणि वस्ती. आणि इकडे कसं आहे नो एंट्री लिहिलेलं, पण आम्ही आलो आतमध्ये जराफार थोडाफार हे करून, म्हणून तुम्ही फक्त असं करू शकतात. बाकी काही नाही ते असं. बाकी मस्त फिलिंग्स आहे, ते सगळे वाईब्स चांगले तिकडे, शांततेसाठी. बाकी तुम्ही इकडे बघू शकतात मस्त रेस्ट करतात ते कामगार हे येते लोक सगळे. वो कैमरामैन कर देगी, बराबर करती वो, हर एक ब्लॉग में बराबर कर रही है काम. पैसा कितना देना है मुझे? अरे मैनेजर तुम, हो पैसा क्या ओनर तुम देगा ना. अभी तुम क्या बोला? पैसा नहीं आया ना, पैसा नहीं देता है, पैसे नहीं खड़ू से. बस नाम के लिए मॅनेजरच काय. हा ना. आधी लुक कसा वाटतोय? कोल्हापुरी भेटली नाही, सॉरी. स्लीपर बन के घूम रहा था. 55 तेवढेच आहे. 15 वर्ष का 55. रायगड जाणार. तिकडे आंब्याची झाडे पण आंबे नाहीत, कैऱ्या तरी असले असते ना तरी तोडल्या असते. और जर 15 बोली और 55 ये 15 है का? मैं 15 है का? 15 और 55 बोली इसने. 15 इंग्लिश में 55 रहता है 15 मतलब. इंग्लिश में 55 जा ब्लॉग मराठी करायचंय. हा मग जा, काय करतो मला पण बघू दे. पण आपला ब्लॉग नेहमी रिमिक्स ही रहता है. स्टार्टिंग मराठी में करेगा, फिर हिंदी में बोलेगा, फिर इंग्लिश मध्ये घुसाडेगा. इकडनं बघ, तू असं पूर्ण प्रॉपर घे. ये ना तूच. सॉरी मैनेजर, सॉरी. है साचा नहीं, वो हाथ से किया. ब्लॉग में दिखा है मैं कैसा क्या किया. साचा आणने वाला था लेकिन आना नहीं. आना नाही. काय तुझी हिंदी, काय तुझी मराठी. वो समजते मेरे भाई को. बाकी प्रथमेश आपण घेऊया का मुलाखत. मगाशी निबंध परत ऐकायचं तुम्हाला, म्हणजे कसं काय झालं ना प्रॉपर डिटेल्स प्रथमेश सांगू शकतो. जाऊ दे. नाही डोक्याच्या वरून मी नव्हतं गेलेलो, पण चुकीचं मीच होतो. सो इकडे मस्त असं लोकेशन आहे, इथे तुम्ही फोटोशूट करू शकतात. प्रॉपर म्हणजे प्रॉपर रस्ते इकडे. फोटोशूट अँड व्हिडिओ शूट तुम्हाला जे करायचं करू शकतात. अँड बाकीचं काय नाही, बस एवढंच आहे मला वाटते. बघूया इथे पुढे काय आहे. सो प्रथमेश कसं वाटतं तुम्हाला? चष्मा नाही आणला मी. माझ्या भावाचे डोळे आता झोंबायला लागलेत उन्हामुळे, इथे भरपूर ऊन आहे. अँड हे बघा किती फोटोशूट करायला बसलेत, पण डोळे बघा यांचे. प्रमोटर का कॉल नाही, कभी नाही, बंद नाही. हे वाघ. अरे उसके बाद का जो आएगा वो म्हणजे ऊपर का मनी जो अपना रहेगा वो. देख YouTube से पैसा जब भी आएगा ना, वो पैसा तेरा नहीं रहेगा, मेरा ही रहेगा. YouTube का 70%. मेरे पास आएगा वो पैसा, फिर मैं उसमें से जितना तुम्हें देना है वो दे सकती हूँ. सो 1 रुपया भी नहीं मिलने वाला. क्यों पैसे की जगह में पैसे दे के करा रही हूँ. हाँ? क्रिएटर को वीडियो बनाने के लिए भी पीछे पड़ना पड़ता है. सो देखो वीडियो क्रिएट मैं कर रहा हूँ, वीडियो एडिट मैं कर रहा हूँ, खाली नॉर्मल सिनेमेटिक शॉट निकाल रहे, मान रहा हूँ सिनेमेटिक शॉट निकाल. ये जो पहना है कुर्ता वो भी मैंने लेके आई हूँ. बोला था. हाँ बोल काय बोलते हैं. हाँ थोड़ा स्पॉन्सरशिप मिल जाता है मेरे को. ये देखो ये कुर्ते का स्पॉन्सरशिप मिला है मेरे को. तो ये कुर्ता ये बहुत अच्छा है, 200 रुपये का है. 200 रुपये का कहाँ से लिया? दहसर स्टेशन से. दहसर स्टेशन में आप जाओगे ना, वो ये लेके ये 200 रुपये एकदम परफेक्ट है. आप देख सकते हो, जरा पकड़ जा रहे. हाँ देखो ये देखो इधर प्रॉपर है. नाच के देखा. लग रहा है 800 रुपये का, लेकिन नहीं 200 रुपये का है, मात्र 200 रुपये का. सो ये हम लोग को अभी स्पॉन्सरशिप मिल चुका है. और आप 10 रुपये हो जाओ. हाँ तो गणेश कुमार स्टोरचं नाव आहे, गणेश कुमार. तो
तिचा भाऊ आहे तो गणेश कुमार स्टोर मध्ये 200 रुपयाला भेटतात आणि एकदम मस्त क्वालिटी एक नंबर आहे. अजून काय बोलायचंय? बस हो गया. काय भावावर चालली तिकडे. इमोशनल डॅमेज. सो मस्त है एरिया, मस्त है. यहाँ पे क्या है? यहाँ पे ये वाला एरिया कुछ आइडिया नहीं है. हम भी पहली बार आए यहाँ पे, तो इन लोग भी पहली बार आए. हाँ गे टॉपिक गे ये तो यश कुछ बोल रहा था. तो यश का यहाँ पे ना नेहमी आना जाना रहता था पहिला. जब वो बचपन में ना वो इधर ही आता था ये किले पे. हाँ चड्डा पहन के आता था. तो वो बोल रहा है कि इकडे ना इकडे तो बोलते है कि इथे काय होतं रे पानी था स्विमिंग पूल. तो ये यश यहाँ से खुद ही मारता था वहाँ पे अंदर. उधर पोके वहाँ से उड़ता था. क्या बोलते उधर से आता था. ठीक है ऐसा है. सो खतरनाक है ये बंदा. तो लहानपणी आते जाते रहते थे. इनको ही मालूम था ये वाला रास्ता. अभी अपने को मालूम नहीं करके. तो अभी यहाँ का पानी क्या हुआ? यस सर सूख गया. हाँ सूख गया. अभी देखो कड़कती भड़कती यहाँ पे धूप है, आपको देख सकते हो. यहाँ का पानी अभी सूख गया है पूरा. नहीं तो अभी हो सकता था यहाँ पे ना बारिश आएगा तो वापस भर जाएगा. वापस भर जाएगा. तो हम लोग यहाँ पे अभी आएंगे वापस. फिर वो बचपन की वाइब्स पूरा कंप्लीट करेंगे ऐसा. मारेंगे. तो तुम अभी सबसे बराबर बात कर चुके. अपने भाई के पास जाते हैं. फिर भाई तो कुछ बोलेगा नहीं मेरे को लग रहा है. म्हणजे किल्ल्याला 2 रस्ते आहेत. 2 रस्ते नाही, इकडनं वाट असेल जायला. आय गेस निरीक्षण द्वार असेल. निरीक्षण द्वार असेल. इकडनं असं बघायची लांब पर्यंत बघू शकतो. असं सीन इकडे काय इकडे पण इकडनं काही व्ह्यू तर काही नाही आहे. हे आता मला वाटतं हे इकडनं ना पूर्ण हे रिडेव्हलप होतं. कारण की ही जी खडकी आहेत ना इकडची ती मला जुनी वाटत नाही. ती खडकी एकदम जुनी ओल्ड वाटत नाही मला. असतील पण मला वाटत नाही. तुम्ही सांगा गाईस काय खरं काय खोटं. बाकी याच्याबद्दल काय बोलणार ना. तो ते पोर्तुगीज आणि अरब यांच्यामध्ये काहीतरी व्यवहार चालू होते घोड्यांचे. त्यामुळे घोडबंदर असं नाव पडलं. घोडबंदर किल्ला समथिंग असं काहीतरी होतं. बाकी मला पण प्रॉपर डिटेल्स मला असं एवढं माहिती नाही आहे किल्ल्याबद्दल. अँड चिमाजी अप्पा असं ह्यांचंच काहीतरी नेतृत्वाने काहीतरी बनलेलं आहे. सो बाकी बघू शकतात हे किल्ले पूर्ण एकदम इथे घोडबंदरमध्ये बसलेलं आहे. अजून बघूया इथे किती काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे. पण इथे पण एक प्लेस आहे इथे बघू शकता तुम्ही. चला माईक इथे माईकची गरज पण नाही. इथे प्रॉपर बोलू ना आपण. बेस्ट माईक घ्यायचं लगेच. यार यस सर वहाँ पे गुफ्त दरवाजा है भागने के लिए. गुफा है. बताया नहीं मेरे को. नहीं बताया नहीं. वो सांगा मेरे को भी नहीं. यहाँ पे सीढ़ी देखा तो मैं भी उतर गया. यहाँ से गए ना तो वहां से बाहर हो गया. अंडरग्राउंड. यहाँ से बाहर आता रहे. यहाँ से इधर से कूद गया. नहीं रे पाए तोड़ने का क्या. हाँ तो यस यहाँ से अभी कूदने वाला है. तो वो बोल रहा है यहाँ से पार्कर मतलब ये पार्कर में था पहला. जा रहा हूँ सो जा रहा हूँ मैं कूदने अभी. सो ये पार्कर में था. मेरा गिफ्ट दे तुझा. गाड़ी से कूद जा. यहीं से कूद जा तू. नको रे कूद गया. यू कैन गो फ्रॉम हियर एंड कम दिस साइड एंड पब्लिक को हाई बाय बोल सकते तो ऊपर से. यहाँ से भी वीडियो बनाएंगे. बहुत अच्छा है सीरियस.
सो यहाँ से नजारा दिखाने का फिर यहाँ पे। हाँ बेस्ट है सीरियसली बोल रहे हैं, सबका मजाक उड़ाता है मेरा। हाँ हे मत 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 हे म्हणते यश. सो नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इकडे सगळे तर बघा कसे बसलेत बघा. वरना शूट चालू आहे, इकडे शूट चालू आहे. आता रील्स अँड इन्स्टा शॉर्ट्स वगैरे व्हिडिओज आम्ही आता इकडे बनवत आहे. पण एवढं ऊन लागतंय ना कडाकायचं, पण करण्याची इच्छा बिलकुल नव्हत आहे. तर मला वाटत नाही की आम्ही करू पाहणार व्हिडिओ वगैरे. सध्या आम्ही ब्लॉग शूट करून आम्ही आता इकडं निघायची तयारी करतो, कारण की इकडे एवढं मोठं सध्या आहे ना, इथे भरपूर काही काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथे समोरच काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता एवढं तुम्ही बघा फेस बघू शकता. ऑलरेडी प्रथमेसाठी 1 तास थांबलो तिकडे, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि आता एवढं बोलता पण येत नाही, पूर्ण अख्खा घसा सुकला माझा. आणि बघा काय बोलायचं काही शब्दच नाही माझ्याकडे आता. फक्त आहे ना इकडे आता इकडनं आम्ही आता कुठे जाणार ते पण मला माहिती नाही. एकतर हे जी ड्रेसिंग घातली ना सध्या, हे चंद्रकोर कसं वाटतं ते मी मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे खूप दिवसानंतर मी हे सगळं केलेलं आहे. आणि बाकी काय नाही, बाकी तुम्हाला पब्लिक रिॲक्शन तुम्ही बघितले असेल तर तुम्ही आता म्हणजे माझ्याकडे जर फक्त गोप्रो असताना तर पब्लिक रिॲक्शन तुम्हाला दाखवली असती या ह्याच्यामध्ये. आणि इकडे कशी एंट्री पण नव्हती आम्हाला. सो काय माहिती 2-3 ते लोक बोलले की तुम्ही जाऊ शकतात वगैरे वरती वगैरे, मग आम्ही आलो, असं सीन झाला. बाकी काय बोलू नाही सगळ्यात. बाकी चांगलं आहे इकडे, वाईबसाठी चांगले. तुम्ही येऊ शकता इकडे, व्हिजिट मारू शकतात. इकडे काय काय इकडे लोकेशन ह्या लोकांना माहिती नव्हतं, जिकडे आम्ही विचारलं, पण आम्ही गुगलवरती टाकून कसं बसं आतमध्ये आलो. बाकी तर काय नाही. तुम्ही आता बोर होतं सर, तर बोर नका हो. तुम्ही असं सपोर्ट आणि प्रेम कायम ठेवा. बाकी बघूया पुढे काय भेटते आम्हाला ब्लॉग शूट करायला. बघा बघता नाद रे नाद. मुझे का अभी बैक जंप फैक जंप आएगा. हाँ कोण लग नहीं रहा है, कोई मारेगा करके. सो आता इकडनं निघूया आपण. आणि काय नाही आता बघूया गायमुखला जायला भेटलं तर गायमुखला जाऊया. इकडे मस्त वाईबसाठी चांगलं शांत आहे एकदम. काय बोलतो मित्र, बाकी मजा आली ना इकडे? कसं आहे म्हणजे कधी बनलेलं हे सगळं? हे खूप वर्ष पहिलेच. कधी 1670 मध्ये? नाही ते नाही माहिती. तुझा जन्म कधीचा आहे? 2010 आहे तू? बाकी काय बोलतो या किल्ल्याबद्दल, काय बोलायचं तुला? आता काम चालू आहे, थांबून बोल आरामात बोल. काम चालू आहे. हा काम चालू आहे. मग कधीपर्यंत बनेल? 5-6 महिने. बाप रे बाप, एवढं टाइम नाही आपल्याकडे. बाकी तू इकडचाच का? हा गाईड भेटला, मस्त गाईड केलं त्यांनी. आता तुम्ही बघितलं असेल काम चालू आहे इकडे. हे दिलखुश फ्रेंच फ्राईज. सो ये सैंडविच है, तुमको खाना है, ये पकड़ो. हाँ सैंडविच सैंडविच सैंडविच. आई एम प्रोफेशनल, यू नो आई एम प्रोफेशनल. कुछ गिर रहा है. यस बनाती है सैंडविच का. सैंडविच की माँ. प्रोफेशनल. ये नहीं कट रहा है, थोड़ा काट भी नहीं आता. अरे नहीं कट, ये भाई गलत आहे. सो राईट गाईज, नमस्कार मित्रांनो, स्वागत करीत आहे शॅडो 47च्या ब्लॉग मध्ये, जो आता सध्या एंड होत आहे. ब्लॉगचा एंड आम्ही आता इथेच करत आहे. अजून बाकी काय बनवणार. चॅनल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आठवणीने शेअर करा. आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघतायत, लाईक करत नाही. तुम्ही लाईक करायला विसरतात, तो कृपया करून तुम्ही पहिला लाईक बटन दाबा आणि जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही शेअर करा. बाकी काही बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.